नमस्कार मंडळींनो, वेलकम बॅक टू अनघाचे मिनी ब्लॉग. सो आज चाललो आहोत पुरोहित थाले. ते मस्त हायलाईट होतोय ना. सो हे आहे विरारमध्ये आणि विरार स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो चला बघूयात पुरोहित थाले ते काय स्पेशल आहे. इथे राजस्थानी आणि गुजराती फूड मिक्स मिळतं, पण बघूया कसं काय आहे ते. सो चला, गेल्या गेल्या मस्त नमस्कार करून वेलकम केलं. त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं आणि मग आतमध्ये एंट्री केली. वा, ॲम्बियन्स खूप म्हणजे खूप भारी होतं आणि पीसफुल होतं. मला खूप जास्त आवडलं. त्यानंतर मस्त त्यांनी त्यांच्या पद्धतीत हँडवॉश करून घेतलं आणि त्यानंतर राजस्थानी फील येण्यासाठी मस्त त्यांनी आम्हाला पगडीसुद्धा घातली आणि तुम्ही बघू शकता पगडी घातल्यावर अगदी राजस्थानी फील येत होतं. सो मला खूप जास्त आवडलं. त्यानंतर त्यांनी मेनूला त्यांच्या सुरुवात केली. छास आणि जिरा वॉटर याच्याने त्यांची सुरुवात झाली आणि मेनू खूप खूप मोठा होता. पण हो, इकडची खासियत अशी आहे की जेवढा मेनू आहे तेवढा सर्व करतात, पण खूप कमी क्वांटिटीत करतात. जे जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही अनलिमिटेड मागू शकता. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कितीही खाऊ शकता. आणि हो, भाज्यांमध्ये डालमध्ये अशा खूप जास्त व्हरायटीज होत्या. सो तुम्हाला जे जे आवडेल ते ते तुम्ही खाऊ शकता. आणि इकडची राजस्थानी स्पेशल म्हणजे दाल बाटी, जर बऱ्याच लोकांना आवडत नसेल, पण हो, राजस्थानची स्पेशालिटी आहे दाल बाटी आणि मी राजस्थानला जाऊन आधी खाल्ली आहे. सो अगदी तशीच टेस्ट देत होती दाल बाटी आणि मला खूप जास्त आवडली. आणि स्वीटमध्ये बासुंदी होती आणि मी अगदी बासुंदीनेच पैसा वसूल केला. तुम्ही बघू शकता खूप जास्त मेनू मोठा आहे, पण मला मजा आली. सो तुम्हाला वन टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही पुरोहित थाले ते नक्की जा, नक्की विजिट करा. खरंच एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूप छान आहे. जेवण आपल्याला आवडेलच असं नाही, कारण की त्यांचं जेवण थोडासा स्वीट, थोडासा स्पायसी असा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. आपल्याला स्पायसी खाण्याची सवय असते, सो यांचं जेवण थोडं वेगळं असतं. पण वन टाईम एक्सपिरियन्ससाठी खूप छान आहे, कारण 400मध्ये अनलिमिटेड जेवण. वा, मस्त मजा आली. सो आम्ही मजा घेतली जेवणाची. तुम्हीसुद्धा नक्की पुरोहित थाली ते जा आणि तुम्हाला जेवण आवडलं तर ही घंटा वाजवायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.